साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 9325 42 22 32। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे असा मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास आईला मेसेज करत एका तरुणानं नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम इथे पुलावरनं गोदावरी नदीपात्रामध्ये उडी मारून जीवन संपवलंय। महेश उर्फ ओम मोहन मोरे असं त्या तरुणाचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर इथे एका खाजगी कंपनीमध्ये ओमचे वडील चालक आहेत। वडील, आई, लहान भाऊ यांच्यासह ओम मोरे हा बजाजनगर इथे वास्तव्यास होता। आत्महत्या करण्यापूर्वी आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यानं म्हटलंय, मिस यू आई, मिस यू जय आणि पप्पा, मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे। समाजासाठी एक जीव माझा पण। जय, आई सोबत कायम रहा। माझा मम्मीमध्ये खूप जीव आहे। यापुढे कायम चांगले जगा, असा आईच्या व्हॉट्सॲपवरती मेसेज करत ओम यानं आपलं जीवन संपवलंय। ओम मोरे यानं मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास आईच्या मोबाईलवरती व्हॉट्सॲप मेसेज पाठवून जीवन संपवत असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यानं प्रवरा संगम येथील पुलावरनं गोदावरी नदीपात्रामध्ये उडी मारली आहे। रात्री आईनं मेसेज पाहिल्यानंतर ओमचा शोध सुरू झाला। दरम्यान त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन गोदावरी पुलाजवळचं मिळालं आणि तपास करण्यात आला। ओमची दुचाकी प्रवरा संगम गोदावरी पुलावरती सापडली आहे। मंगळवारी रात्री 9 वाजल्यापासून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्यामुळे बुधवारी सकाळी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकानं रेस्क्यू मोहीम राबवली। दुपारी 1:30च्या सुमारास ओमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्यानंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। 23 जुलै 2018 रोजी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी उद्विग्न होऊन गोदावरी नदीवरील याच पुलावरनं नदीपात्रामध्ये आत्महत्या केली होती। त्यानंतर आता ओम मोरे यानं देखील मंगळवारी रात्री गोदावरी नदीमध्ये उडी मारून जीवन संपवलंय। ही मराठा आरक्षणासाठीची दुसरी आत्महत्या ठरली आहे। आंतरराष्ट्रीय कबड्डी संघामध्ये निवडीसाठी 2 गुण कमी पडल्यामुळे ओम तणावामध्ये होता, असे त्याचे चुलते अमर मोरे यांनी म्हटलंय। यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाने, धनंजय माने, राम वैद्य, नेवासे येथील मराठा आंदोलक ॲडव्होकेट KH वाखोरे, तसेच भाऊसाहेब वाघ, राजेंद्र उंद्रे, दादा निपुंगे, संभाजी सोनवणे, प्रकाश निपुंगे आदी या ठिकाणी हजर होते। जय जिजाऊ, माझं नाव अमर अण्णासाहेब मोरे, हल्ली मुक्काम देवगाव, खवणे, तालुका मंठा, जिल्हा जालना। आणि माझा पुतण्या जवळजवळ 10 वर्षापासून इथं राहायला आलेला आहे, छत्रपती नगर बजाजनगरला कामानिमित्त। गावाकडची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तो इथं राहायला आलाय कामाला। आणि त्याचा मुलगा ओम मोहन मोरे, जे की हा काल त्याने आत्महत्या केली। संदर्भ असा आहे की कबड्डी स्पर्धेत इंटरनॅशनल कबड्डीमध्ये त्याचा 2 मार्काहून नंबर न लागल्यामुळे त्यांनी खूप असा मनाला संताप लावून घेतला आणि स्वतःचं जीवन संपवून घेतलं। आणि स्वतःचं जीवन संपवायच्या अगोदर एक त्याने त्याच्या मम्मीला मेसेज केला, आय मिस यू मम्मी, आय मिस यू पप्पा, आय मिस यू जय, लहान भाऊ आहे जय म्हणून। आणि त्यांनी त्याचं नंतर जीवन संपवलं। कायगाव तालुका नेवासा, कायगाव टोका या ठिकाणी पुलावून त्यांनी खाली पाण्यात उडी मारली आणि रात्री 8 वाजता, अंदाजे रात्री 8 वाजता काल त्यांनी त्याचं जीवन संपवलं। आज सकाळी त्याची 1 वाजता बॉडी ताब्यात मिळाली। पाहिल्याच्या नंतर हा ओमच आहे हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही त्याला इथं
नेवासा ग्रामीण रुग्णालयात ईएमसाठी घेऊन आलेलो आहे. मी देवीदास नामदेव पाटे पाटील, गंगापूर मराठा आंदोलनात सक्रिय व शिवबा संघटनेचे प्रदेश संपर्क प्रमुख. काल माझा लहान भाऊ ओम मोरे यांनी 21 वर्षाचं वय त्याचं बघितलं, त्याच्या समोर असं बघितलं तर त्याचे बॉल्डे आम्हाला आज सकाळी पाव आले जाईना. अशी परिस्थिती आज आमच्या 55-60 भावाचे सरकारनं बळी घेतले. हे हिटलरशाही सरकार म्हणावं लागल. यांच्या रात्रीतून हे सरकार बदलीते, 4 फोडीते, त्यांच्यात घेते, पण आज आमच्या भावाचा बळी गेला, यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आज त्याची पोलीस भरतीसाठी तो 2 मार्कांनी ज्या टायमाला त्याच्या सोबतचा मित्र तिथं लागला आणि त्याच्या डोक्यात मनात रोष, अमोल भाऊकड तो कामाला 2 महिने एकदम चांगला मुलगा, आज आमच्यातून आमचा भाऊ गमावला. हे सरकारला अजून आमचे किती बळी पाहिजे? यांनी लवकरात लवकर सगळे सोयऱ्याचा आदेश पारित करावा व माझ्या भावाची जोपर्यंत लवकरात लवकर निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी ताब्यात घेणार नाही. या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्याचा हा नंबर लागला असता, पण तो मराठा असल्या कारणाने त्याचा नंबर कबड्डी स्पर्धेमध्ये लागण्यात आलेला नाहीये. त्याच्या जागेवर ओबीसी या कास्टचा दुसऱ्या कॅन्डिडेटचा नंबर लागलेला आहे. फक्त 2 मार्काने आज त्याच्या पूर्ण जीवनातील कबड्डी करिअर, सगळं करिअरचं पूर्ण त्यांनी नायनाट करून टाकलेलं आहे. ते पण पूर्ण समाजासाठी. त्यांनी त्याच्या आईला मेसेज लिहून ठेवलेला होता, आय मिस यू मम्मी, आय मिस यू. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.